शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 13 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्ते, कशी गेली कोथिंबीर आज? 4,000 रुपये. आज कोथिंबीरचे दर वाढले, म्हणजे आवक कमी असल्यामुळं. मेथ्या कशा आहेत? 15 ते 20 रुपये. आणि शापू? शापू 15 ते 25. हां, कांदापात 22 ते 25 कांदापात. ओके, तर चालतं. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता मेथी, त्याचबरोबर भाज्यांचे दर सुद्धा थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोथिंबीर ही साधारण 30 ते 40 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पालक कसा आहे तात्या? पालक 25 रुपये किलो बाजार आहे त्याचा. 25 रुपये या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता. पालक हा साधारण पालक कसा आहे? 8 ते 10 रुपये. पालक रिवस आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता काकड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. काकड्या साधारण काकडी 20-25 काकडीचे दर वाढले आज. चांगल्या क्वालिटीमध्ये काकड्यांना 20 ते 25 रुपये दर आहे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भोपळा बघू शकता. भोपळा 150 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. भोपळ्याचे दर हे 150 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग असते त्यामुळे. त्याचबरोबर भेंडी बघू शकता. भेंडी या चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 40 रुपये. 50 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भुईमुग शेंगेची सुद्धा आवक या ठिकाणी किती कशी 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग आपल्याला पाहायला मिळते. खायला फुकट घ्यायला एकच. अशा क्वालिटीमध्ये खायला फुकट घ्यायला एकच भुईमुग शेंगेची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. चांगल्या क्वालिटीतला टोमॅटो कसा आहे? 300 ते 400 रुपये या ठिकाणी टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिमला मिरची कशी आहे? 50 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 50 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरच्यांना साधारण 50 रुपयांपर्यंत दर आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता. शेवगा शेंग कशी आहे? शेवगा शेंगचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर स्वीट कॉर्न बघू शकता. स्वीट कॉर्न मका. स्वीट कॉर्न कशी आहे? या क्वालिटीमध्ये स्वीट कॉर्न मका बघू शकता. स्वीट हां कसे म्हणला? 22 ते 23 रुपये होलसेल दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 22 ते 23 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे दर आणि शेतमालाचे क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये शेतमालाला दरसुद्धा चांगलेच मिळत आहेत. आणि त्याचबरोबर कांद्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कांदा कसा आहे? 2500 पर्यंत. 10 ते 25 मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांना 25 रुपयांपर्यंत दर आहे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी भाज्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटो बघू शकता.
टोमॅटोची आवक. या क्वालिटीमध्ये टोमॅटो कसा आहे टोमॅटो? 200 ते 300 500 पर्यंत चांगल्या क्वालिटीत. टोमॅटो कसा आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर रताळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रताळे कशी आहेत? रताळी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे रताळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोबी बॅग ही साधारण 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे कोबी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये मालांना दरसुद्धा चांगलेच पाहायला मिळत आहेत. तर हलका माल ह्यांना सुद्धा दर कमी झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काळा घेवड्याची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओ हे कसं आहे? काळा घेवडा 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर राजमा 80 रुपये किलो याप्रमाणे. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये राजमा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर लिंबाची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. लिंबू हे साधारण लिंबू कसं आहे? 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. पालखीमुळे 20 ते 25. बर. त्याचबरोबर टोमॅटोची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. कसा टोमॅटो? 400 ते 500 रुपये किलो याप्रमाणे टोमॅटो आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. चांगला माल 400 ते 500 रुपये कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट. त्याचबरोबर या ठिकाणी टोमॅटोची आवक बघू शकता. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर तोंडली कशी इथं? वाढले तोंडली 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीट कसा आहे आज? बीट 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी बीन्स बघू शकता. बीन्स 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आलं बघू शकता. आलं या ठिकाणी आलं कसं आहे? 160. शेतकरी माल या ठिकाणी बघू शकता 160 रुपये किलो याप्रमाणे आलं आपल्याला आज पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भुईमुग शेंग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. सांगितली 50 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेतमाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. काकड्यांची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटो काकडे असेल. त्याचबरोबर दोडक्यांचे दर बघूया. दोडका कसा आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अननसाची गाडी सुद्धा आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. कुठली व्हरायटी? राजा व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. आणि काय दर आहे? 30 रुपये 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे अननस आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये अननसाची गाडी आलेली या ठिकाणी बघू शकता. टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्याचबरोबर वांगे बघूया आज वांग्यांचे दर काय आहे. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. भोपळे असतील.
शिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर. हां, या ठिकाणी बघूया गाजराचे दर. ओ गाजर कसं आहे? गाजर 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे महाबळेश्वरी गाजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. फ्लावर बघू शकता. फ्लावर कसा आहे? ओ फ्लावर कसा आहे? हा एक मिनिट. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळते. फ्लावर 200 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरला 200 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर या ठिकाणी सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद हा साधारण 4000 ते 4200 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पपईची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. पपई कशी आहे? पपई 20 रुपये. या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हे आहे बारामतीचं मार्केट आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर बटाट्याचे सुद्धा दर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बटाटे साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. चला, आळू सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कशी आळू? 7 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आळू आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. ओके. त्याचबरोबर लसणाची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लसूण साधारण 100 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, बरोबर ना? लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. आल्याची आवक बघू शकता. आलं हे साधारण 100 ते 150 अशा क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. 100 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. आल्याचे दर थोडेसे उतरले आज, त्याच्यामुळे आलं हे साधारण 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. वांग्याचे दर आपल्याला पाहायचे. बघूया आज वांग्याचे दर काय आहेत. वांग्याची आवक 2 दिवस कमीच होती, त्यामुळे वांग्याचे दर आज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. टोमॅटो, कोबी, फ्लावर यांची मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वांगे बघू शकता. ओ वांग कसं आहे? 40 या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांना 35 ते 40 रुपये दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंग या ठिकाणी शेवगा शेंगाची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बीट असेल, काकडे असेल, त्याचबरोबर कोबी, टोमॅटो, लिंबू आणि टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक 500पर्यंत. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 500 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हे 500 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे कलिंगड या ठिकाणी बघू शकता. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे हलका माल 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर चांगला माल 10 ते
12 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं. डाळिंब बघू शकता, डाळिंब या ठिकाणी 40 पासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबांना 150 रुपये दर आहे, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर डाळिंबाची आवक बघू शकता, 1 नंबर क्वालिटी माल या ठिकाणी पाहू शकता. डाळिंब आपल्याला 150 रुपयांपर्यंत 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे डाळिंब आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला आलो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.